कृष्णहरी मंडळी. तर बघा लय आम्हाला इतकं म्हणजे इतकं उन्हाळ्याचं आणि पावसाळ्याचं तर लाईटीची परेशानी होती ना, तर सांगूच नका. आमच्या तर लाईट गेली ना तर 15-15 दिवस आणि 8-8 दिवस लाईट येत नव्हती. आम्हाला पार 2-2 दिवस पारोसं बसावं लागत होतं बरं का, कारण पाणीच नाहीच. लाईट आल्यावर कुठून पाणी आणायचं. त्याच्यामुळे आम्ही आहे का ना बरेच दिवस घोकीत होतो बरं का, आपलं सोलर कधी येईन, आपलं सोलर कधी येईन. तर मंडळी एकदाच आलं बरं का आपलं सोलर. तर बघा फिटिंग पण करून झालं आणि लगेच चालू झालं. कसं आहे माहिती आहे का, दिवस उगवायला कीच पाणी चालू झालं, मावळला कीच बंद. तर संध्याकाळी फक्त चलत नसतं, ज्यावेळेस ऊन नसते ना त्यावेळेस चलत नसतं. ज्यावेळेस ऊन असेल ना त्यावेळेस ह्याला एक थोडक्यात म्हणलं तर एक चार्जिंग होती म्हणायची ह्याच्यात, आणि त्यापासून आपल्याला लाईट तयार होती, त्यापासून मोटर चालते. तर आपण सोलर कसं किती दिवसात आलं काय झालं इथं तुम्हाला सगळं सांगणार आहे मी बरं का, कसं काय करायचं काय नाही. त्या सोलरसाठी येण्यासाठी किती दिवस लागले हे सगळं सांगते तुम्हाला. तर आधी सोलरचं लाईटीची परेशानी ही कशी सांगते. जेवाऱ्याच्या भिजवाने असतात, एकतर जिकडं तिकडं सगळं बिबट्याचं चालू आहे, हुरसुळा की बिबटे आलेत. तर संध्याकाळी शेतकऱ्याला दाऱ्यावर जायचं म्हणलं की खूप भीती वाटत होती बरं का, पण नाही इलाजानं त्या दाऱ्यावर जावंच लागायचं. कारण संध्याकाळची तर लाईट असायची, ती बी त्यातून बी 4 वेळेस बंद पडायची, 4 वेळेस मोटर बंद व्हायची, पुन्हा चालू करायची. ऑटोमॅटिक तर चालू केलं तर पुन्हा जळणार. ही बरेच म्हणजे कुठानं होतं बरं का लाईटीचं. पण ज्यांना तर सोलर घेतले तर त्यांना माहिती आहे बघा किती म्हणजे त्यापासून आपल्याला सपोर्ट लाईटीचा मिळाला आहे. हे फक्त त्यांनाच माहिती आहे ज्यांच्याकडे सोलर आहे ती. कारण एकदम बिन टेन्शन राहतंय. ही पाण्यामुळं ह्या लाईटीमुळं साधं माणसाला गावाला सुद्धा जायला बनत नाही. तर का, तर लाईट आपली सकाळी येणार असती, संध्याकाळी 11 वाजता लाईट येणार असती, म्हणून गावाला जायलाच बनतच नाही. तर त्यासाठी आहे का ना एकदम सोलर एकदम भारी बरं का. तर बघा आता आपलं सोलर आहे ना, त्या माणसांनीच आणून टाकलं, फिटिंग त्यांनीच केली. तुम्हाला कशी फिटिंग केली ती पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवते मी पुढं. तर आपलं सोलर आहे बघा, ह्याची कंपनी आहे हिमालयाची कंपनी. तर हिमालयाची कंपनी, आणि आपल्याला किती दिवसात आलं तर आपल्याला एक वर्षात म्हणजे वर्ष झालं. आम्ही म्हणत होतो फॉर्म भरला होता, पण लगेच पैसे भरून आम्हाला 2-3 महिन्यात लगेच आलं. आणि खर्च तर किती आला म्हणजे खर्च आपल्याला सगळं टोटल मिळून म्हणलं तर एक 25,000 फक्त सोलरचा खर्च आला बघा. फक्त 25,000 आपल्याला सोलर एकदम फिटिंग करून आली. तर आता सोलर मस्त छान चालू झालं आहे. आणि तुम्हाला पाणी पण दाखवते मी सोलरचं कसं चालतं आहे ते, आपलं बोरचं पाणी. कारण आम्हाला लाईटीचं इथं बोर आपल्याला ह्या भिमुग आहे, ह्या भिमुगाला आहे का ना पाणी वाचून सुकून गेला होता सगळ्या भिमुग पाणी वाचून. तर चला आता आपण बोर कसं चालतं आहे बघू. तर बघा मंडळी आपलं तिथं बोर आहे, आणि त्यांचीच मोटर वायर सगळं त्यांचंच पाईप सहित सगळं सामान असते बरं का. आणि आता बरेच वेळ आपण चालू केलेलं आहे लाईट म्हणजे सोलरचं, त्यामुळे पाणी आपल्या बोरचं कमी आलं आहे. तर बघा ही बोरचं पाणी आहे बघा. तर हे बघा आहे का, हे आपले आहे ताजं बोरचं पाणी. तर थोडं आता पिते, बोलून थोडी तहान लागली तर थोडं पाणी पिते. थोडा कचरा यायला लागला असं घेते आज्यत. तर बघा तर हे आपलं आहे सोलरचं पाणी. तर असं मस्तपैकी पाणी चालतंय. तुम्हाला पण पटदिशीनं फॉर्म भरायचा आणि पटकन सोलर मागवायचं. बिबट्याचं भ्या नाही, संध्याकाळी दाऱ्यावर जायचं भ्या नाही, काय नाही. गावाला उगं बिनधास्त जायचं, दुपारी भिजवायचं लागायचं. तर बघा आपलं 25,000 सोलर आले. तर कसा आपला व्हिडिओ वाटला त्यांनी नक्की लाईक शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा कुणाकडे सोलर आहे, आणि नक्की काय फायदा ही नक्की सांगा त्याला.